राजकीय वर्तुळातून आणखी एक महत्त्वाची बातमी. कल्याण कोर्टमध्ये उद्धव ठाकरेंचा आज जबाब नोंदवण्यात आला. 2009 मध्ये वसंत डावखरे यांच्या बदनामी प्रकरणात आज कल्याण न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी व्हीसीद्वारे त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. या प्रकरणात काही तथ्य नाही असं उद्धव ठाकरे यांनी न्यायालयामध्ये सांगितल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. या प्रकरणात उद्धव ठाकरेंना न्यायाधीशांनी 30 ते 35 प्रश्न विचारल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. न्यायाधीश संतोष आगे यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हीसीद्वारे सुनावणीसाठी हजर राहू शकतात. त्याचबरोबर आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर हे प्रत्यक्षात न्यायालयामध्ये सुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. साहेब जे आहे ते व्हीसीवरती हजर झाले. आज व्हीसीवरती त्यांना 313 रेकॉर्ड झालं. सदरचं केस प्रकरण त्यांच्याविषयी 2009 साली जे लोकसभा निवडणुका झाल्या त्या संदर्भाचे प्रतिसिडी प्रकरण होतं. त्या संदर्भातली ही केस प्रकरण आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या केस प्रकरणात ते प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न सदरची केस खोटी आहे, तो खोट्या आशयाच्या केसमध्ये त्यांना अडकवलेला आहे, अशा प्रकारे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. 30 ते 32 प्रश्न त्यांना साधारणतः विचारण्यात आलेले आहेत.